गणेशपेठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्यात येणार आहे। या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। या प्रसंगी पक्ष कार्यकर्त्यांनी या ठिकाणाला जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचं केंद्र बनविण्याचा निर्धार व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसनं जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त करत नव्या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा मानस व्यक्त केला। सर्व नागपूर ग्रामीणचं एक प्रशस्त ऑफिसची आमची गरज ही होती, ती आमच्या नेत्यांनी पूर्ण केलेली आहे। अधिवेशन काळामध्ये प्रफुल्लभाई अजितदादा तटकरे साहेब यांनी येऊन म्हणजे त्यावेळेला वेळ कमी असल्यामुळे आम्ही पत्रकारांना सर्वांना बोलवू शकलो आणि या ठिकाणी याचं उद्घाटन केलं ऑफिसचं व ऑफिस सुसज्जित करायला मला थोडा वेळ लागला। या निमित्ताने पत्रकारांना कधीतरी आपण बोलवावं त्या निमित्ताने आज या ठिकाणी बोलवले त्याचं पूर्ण एक आयोजनही केलं आहे। त्या सुसज्जित ऑफिसमधून पूर्ण विदर्भाचा कार्यकाळ इथूनच चालेल। येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आम्ही जनतेशी कसं जोडू शकतो, आमच्या नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तानाजी वनवे साहेब आहेत, हमारे डॉक्टर जानबा मस्के साहेब आहेत व असे आमच्या पक्षातले जे अध्यक्ष कार्याध्यक्ष व जे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं बसावं। आम्ही कार्यशाळा सुद्धा या ठिकाणी सुरू करणार आहोत, म्हणजे शासनाच्या ज्या योजना असतात त्या जनसामान्यांपर्यंत जाव्या हे कार्य आमचे सर्व नेते मंडळी येथे बसलेले आहेत। वनवे साहेबांना हा मोठा अनुभव आहे नागपूर महानगरपालिकेचा, ते या ठिकाणी त्या संदर्भामध्ये जनतेच्या समस्या सुद्धा हे ऐकून आम्ही कसं त्याची पूर्तता करू याचा सुद्धा विचार आम्ही या ठिकाणी करणार आहोत। जानबा मस्के सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे। या शहरामध्ये एक डिसिप्लिन कार्यकर्त्यांमध्ये कसं आलं पाहिजे त्याकरता ते कार्यरत राहणार आहे। ते या ऑफिसमधून तुम्हाला सांगायचं म्हणजे सामान्य जनतेपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांना कसं आम्हाला आमच्या पक्षाला डेव्हलप करता येईल त्याचा विचार आम्ही या ठिकाणी करणार आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या 3 वर्षापासून झालेल्या नाही आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये एक रोष आहे की बाबा ह्या निवडणुका, त्याला काही टेक्निकल कारण काही असो परंतु निवडणुका घेणं हे गरजेचं आहे। पण न्यायालयाचं अडचण असल्यामुळे त्या निवडणुका आणि आता वाटलं लोकांना की बाबा आता लवकरच निवडणुका होतील, परंतु न्यायालयाने तारीख फरवरीची दिल्यामुळे हे निवडणुका जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जातील अशा प्रकारचं एक, आणि जर काही फेररचना वगैरे झाली तर त्याच्यामुळे अधिक विलंब होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांचं जी काम करण्याची पद्धत आहे, प्रफुल्लभाईंचं जे विदर्भाचं नेतृत्व आहे आणि तटकरे साहेबांचं जे नेतृत्व आहे, तर याच्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भामध्ये कसा वाढू शकेल, नागपूर शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये एक 25 ते 30 सीटा आमच्या कशा निवडून येतील, म्हणजे आम्ही खूप तर निवडून ही अपेक्षा नाही करत, परंतु आमचं ज्या पक्ष पद्धतीने पक्ष बांधणी आहे त्या पद्धतीने जर आपले युतीसोबत जर निवडणुका झाल्या तरी आमची तयारी आहे। त्यांनी बरोबर सन्मानाने आम्हाला जर मान सन्मान देऊन जर त्यांनी केलं तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, तसंही आम्ही युतीमध्ये सोबत आहोत। पण जर स्वतंत्र जर आम्हाला लढण्याची गरज पडली तरी आम्ही एक 50 सीट आमच्या पक्षाच्या लढवून कशा सीटा निवडून येतील या दृष्टीने आमचा पूर्ण, कारण मी गेल्या 25 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आहे आणि वेगवेगळ्या पदांवर मी काम केलेलं आहे। नागपूर शहराची पूर्ण माहिती मला आहे, सगळ्या कार्यकर्त्यांची माहिती आहे। त्याच्यामुळे आपल्या त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्यता मोहीम ही जनतेपर्यंत पोहोचवून स्टॉल लावून वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आमचा पक्ष कसा मजबूत होईल या दृष्टीने आमची मानसिकता आहे आणि या कार्यालयातून सगळ्या नागरिकांच्या समस्या जनता दरबारच्या माध्यमातून आमचे जे अजितदादांचे जे मंत्री आहेत त्यांच्या मार्फत या सगळ्या समस्या आणि आम्ही शासनामध्ये सोबत असल्यामुळे
या ठिकाणी मग पालकमंत्री असो की मुख्यमंत्री असो की मग वेगवेगळ्या मग उपमुख्यमंत्री असो, त्यांच्या मार्फत जे जे लोक येतील त्या समस्या नागरिकांच्या सोडवण्याचं काम आम्ही या कार्यालयाच्या मार्फत करू. पक्षाच्या स्थापनेपासून पहिल्या दिवशीपासून कार्यकर्ता आहे आणि आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. अजितदादांच्या नेतृत्वात, प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वात, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि राजेंद्र जैन जे निरीक्षक आहेत नागपूर शहरात यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आहे. काही लोकांनी, विरोधकांनी हा पक्ष जातीयवादी लोकांसोबत आहे असं जे जाहीर केलं होतं, परंतु मी सांगू इच्छितो की आपल्या विधानसभेच्या इलेक्शनच्या याच्या वेळेस इथे अधिवेशन होतं, त्यावेळेस सर्व आमदारांना संघाच्या मुख्यालयात बोलावण्यात आलं होतं हेडगेवार भवनामध्ये. त्यावेळेस दादांनी आणि दादाचे मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी गेले नव्हते. यावरून हे सिद्ध होते की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन चालणारा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि तेच विचार घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत आणि लोकांना खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच अजितदादांचा पक्ष आहे हे आम्ही दाखवून देणार आहोत. आणि महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 20 ते 25 नगरसेवक आम्ही निवडून आणू याची आम्ही आपल्याला ग्वाही देतो. ते किंवा नाही होत नाही तर आम्ही स्वतंत्र लढाची तयारीमध्ये आहो किंवा मग गठबंधन झालं तर आम्हाला किती सीटा मिळते, काय मिळते त्याच्यावर आम्ही अवलंबून करू या गोष्टीचं. मागचा अनुभव काय म्हणतात सर? जसं की मागचा अनुभव आमचावाला बॅड होता, काऊन का पक्ष जो आहे एका पक्षात 2 फूट झाल्यामुळे कसं झालं, एका पक्षात 2 फूट झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, तर त्याच्यामुळे थोडी तकलीफ झाली. पण यावेळेस तसं होणार नाही, काऊन का आमची संघटना आता खूप मजबूत चालू आहे, आमचं कार्य खूप चालू आहे. आमचे जसे अध्यक्ष महोदय आहे पवार साहेब, प्रशांत पवार साहेब आहे, शिवणकर साहेब आमचे कार्याध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष जो आहे आपले अहिरकर सर, तर याचं काम खूप जोरात चालू आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत, त्याच्या पाठीशी उभे राहतो आम्ही. महायुतीचा विजय हा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे, कारण की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पूर्ण ताकद लावून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला समन्वय होऊन महायुतीने विधानसभेचं निवडणूक लढली आणि त्याचे सगळे रिझल्ट आपल्या समोर आहे. हेच समन्वय ठेवून महानगरपालिकेमध्ये सगळ्यांची अपेक्षा आहे की निवडणूक लढल्या जाईल. परंतु समजा यदाकदा कुठल्याही कारणांमुळे हे शक्य झालं नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर नागपूर शहरामध्ये निवडणूक लढण्यास सज्ज आहे. आज आपण ज्या कार्यालयामध्ये आज आपल्याला आमंत्रित करण्यात आलं होतं, हे कार्यालय आज नागपूर शहरामधून पूर्ण विदर्भामध्ये आगाज करणारं कार्यालय आहे. कारण या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षांतर्गत अनेक चांगले कार्यक्रम पदाधिकाऱ्यांसाठी दिले जाणार आहे, ज्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांचं सबलीकरण आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी झेंडा हेच आमचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे. हमारे नेता महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा, हमारे देश के नेता प्रफुल्ल भाई पटेल जी, इन्होंने हमेशा हमको ये सिखाया है कि 80% समाजकारण और 20% राजकारण. तो स्थानीय लोगों के जो प्रॉब्लम है ये सामाजिक क्षेत्र में आते हैं. स्थानीय लोगों में जो बेरोजगारी की समस्या है, लोग काम नहीं करके, अधिकारी लोग काम नहीं करते, विकास नहीं होता है, बेरोजगारी की समस्या है, इसको लेके अनेक आंदोलन उठाने के लिए हम हमेशा अग्रसर रहते हैं, जिसके कारण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने नागपुर शहर के अंदर अपनी एक अच्छी पकड़ बनाई है. हमारे नेता प्रशांत पवार जो शहर के अध्यक्ष है, दूसरे नेता श्रीकांत शिवनकर जी हमारे कार्याध्यक्ष है, इन दोनों को और युवा कांग्रेस के अध्यक्ष विशाल खांडेकर, ऐसे हमारे सब सेल के जो भी अध्यक्ष लोग हैं, इनके नेतृत्व में हम वरिष्ठ पदाधिकारी बोल के हम काम करते हैं और शहर के अंदर सामाजिक संगठन को लेकर काम करते, चाहे मेडिकल का प्रश्न हो, पुलिस का प्रश्न हो, पीडब्ल्यूडी का प्रश्न हो, कारपोरेशन का प्रश्न हो, बेरोजगारी का प्रश्न हो, कामगारों का प्रश्न हो, महिलाओं का हो, हर क्षेत्र में जाके हमने एक अच्छी पकड़ बनाई है, जिससे आने वाले चुनाव में राष्ट्रवादी का ऐसा प्रदर्शन होगा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर शहर के अंदर एक बड़ी चढ़ी और बड़ी बहुमत वाली पार्टी नजर आएगी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आताच आमच्या रमण भाऊनी ज्या प्रकारे सांगितलं की 80% आम्हाला समाजकारण, 20% राजकारण करायचं. जरी
महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आहे, पण लोकांच्या प्रश्नासाठी माननीय अजितदादांनी प्रफुल्ल पटेल साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की लोकांच्या प्रश्नासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. सरकार ही महायुतीची असल्यानंतरही प्रशासन आज महानगरपालिकेमध्ये प्रशासन बसलेलं आहे. जर प्रशासन अगर कुठंतरी सामान्य जनतेच्या प्रश्न सोडवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय प्रशांत पवार साहेब आणि श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यावर उतरायला तयार आहे. लोकांचे प्रश्न जे काही आहे, जसं पाण्याची समस्या जसं तुम्ही बोललेलं आहे, ही पाण्याची समस्या तुम्हाला येत्या काळामध्ये जसं दरवर्षी राहते उन्हाळ्यामध्ये या काळामध्ये दिसणार नाही अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. कारण की ज्या प्रकारे महायुतीने आता काम केलेलं आहे, जे डेव्हलपमेंट चालू आहे, हळूहळू जे डेव्हलपमेंट आहे तुम्हाला नक्कीच या 1-2 वर्षाच्या आतमध्ये दिसणार आहे. आणि महानगरपालिकामध्ये पुन्हा महायुतीची सरकार त्याच्यामध्ये राष्ट्रवादीही सहभाग होणार आहे, एवढी मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना मदत होईल काय सांगाल? 100% मदत होणार आहे. मदत अशी की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आतमध्ये जे कोणी येणार त्याची तो आपल्या चेहऱ्यावर एक हसू घेऊन जाणार. त्याची समस्या जिथे काही आहे ती समस्या सोडवण्याचं पूर्ण काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करण. या प्रसंगी मी एवढं सांगायचं. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर.